करांना माझी आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे। मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने चांगले काढले, वसंतदादांनी चांगले कारखाने काढले, वाटोळ कुणी केलं? कुणी केलं? आज दुसऱ्याला चालवायला कारखाने देता? अरे तुमच्यामध्ये धमक नाही साखर कारखाना चालवायची? आम्ही साखर कारखाने चांगले चालून दाखवतो। अशा पद्धतीनं काय केलंय? बँकांचं काय केलंय? काय परिस्थिती आहे? आज इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती, आम्ही सगळं सांगलीचं उदाहरण द्यायचो। सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी सहकारी साखर कारखाना नंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला। परंतु ते आता कोणतरी दारू आहे आणि तो दारू तो कारखाना चालवतो आणि आम्ही त्या तोंडाकडे बघतो। अरे माणसं, ही तुमची परिस्थिती आहे। तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि खासदार व्हायला निघालाय। संजय काका मोदीजींच्या इंजिन सोबत डबा घेऊन सांगलीकरांना त्या डब्यामध्ये बसवून विकासाकडे घेऊन चालले आहेत। सांगलीकरांनो, तुमचा आशीर्वाद हा केवळ काकांच्या पाठीशी या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे। लहान असल्यापासून मी बघतोय त्याला। राजकारणामधलं परिपक्व नसलेलं नेतृत्व काय, तर त्या मुलाकडे आपण सगळी बघतोय। त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, वल्गना केल्या, कुठेतरी 10-20 पोरांना कारखान्याचीच एखादी बॉटल आणून आरडायला वरडायला लावलं। साहेब, एवढी जिगरबाज आणि एवढी धाडशी माणसं परमेश्वरानं माझ्या पाठीशी उभा केलेत। आयुष्यामधला कसलाही प्रसंग जीवाची बाजी लावून ही माणसं माझ्या बरोबर राहिलेली आहेत। तर आपण पाहतो अलीकडच्या काळात दरवर्षी पूर येतो, सांगली आणि कोल्हापूरला पुराचा फटका पडतो, शहरामध्ये पुराचा फटका पडतो। आम्ही निर्णय केला की हे जे पुराचं पाणी आहे हे जर डायव्हर्ट करता आलं तर दुष्काळी भागामध्ये पाणी आपल्याला देता येईल। आणि म्हणून फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट आपण तयार केला 4000 कोटी रुपयाचा। आणि आज त्या प्रोजेक्टला वर्ल्ड बँकेने तत्वता मान्यता देखील दिली। आणि येत्या काळामध्ये तो प्रोजेक्ट केल्यानंतर एकीकडे सांगली सारखं आमचं शहर, कोल्हापूर सारखं आमचं शहर हे त्या ठिकाणी पुरापासून मुक्त होईल आणि दुसरीकडे पुराचं पाणी देखील जे वाहून जातं, जे कोणाच्याच कामात येत नाही, ते आमच्या दुष्काळी भागामध्ये त्या ठिकाणी तलाव भरून ठेवण्याकरता, धरणं भरून ठेवण्याकरता कामी येईल। अशा प्रकारचं काम हे खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने केलं।